आपल्या देशात झालेला शिक्षणाचा खेळखंडोबा ऐकून आणि वाचून डोके फिरायची पाळी आलेली आहे। नीटच्या नावाने कितीही बोंबा मारल्या तरी जी जी नावे समोर येत आहेत ती ऐकल्यावर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। प्रश्नपत्रिकांना कसे पाय फुटतात किंवा ते कसे फुटू दिले जातात याचा शोध घेतला तर आपल्या देशातील शिक्षणाचे झालेले व्यापारीकरण सामान्य विद्यार्थ्याकरिता किती जीवघेणे आहे हे दिसून येते। एक एक पेपर लाखो रुपयांना विकला जातो, त्यावर हजारो लोक कोट्यावधी रुपये कमावतात। ते आपले कोट कल्याण करून घेतात, पण 2-2 वर्षे जीवापाड मेहनत करणारे, त्यासाठी तन मन आणि धन खर्च करणारे विद्यार्थी आशाळभूतपणे या सगळ्याकडे पाहत डोक्यावर हात मारून घेतात किंवा निराशेच्या भरात आत्महत्या करतात। आपल्या व्यवस्थेलाही लाज वाटत नाही, अजिबात चीड येत नाही, त्यांचा राग अनावर होत नाही। विद्यार्थी तर कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्याच्या पलीकडे गेलेले आहेत, इतकी त्यांच्यात निराशा दाटलेली दिसून येते। आंदोलने बंद आहेत, सगळी निदर्शने बंद आहेत, कायदेशीर वाटा बंद आहेत, फक्त फायदेशीर वाटा आणि वळणे बिनदिक्कतपणे खुलेआम कोणत्याही प्रकारची लाज लज्जा न बाळगता अगदी तोऱ्यात सुरू आहेत। सध्याच्या पेपर फुटी प्रकरणात किती मोठी नावे आहेत हे वाचून तर आपण आपल्या थोबाडीतच मारून घ्यावीसे वाटते। एका झटक्यात नीटची परीक्षा रद्द होते, परंतु पुढील परीक्षेचे पेपर फुटणार नाही याची खरी खात्री आहे काय? आता एका विद्यार्थ्याचे या परीक्षेसाठी पात्र होताना असणारे गुण खूपच। अशा पेपर फुटीनंतर 10-20 लाख खर्च करून जर तो उत्तीर्ण झाला तर त्याने डॉक्टर होऊन कसे उपचार केले असते याची कल्पना न केलेलीच बरी। मध्य प्रदेश सरकारच्या व्यापम घोटाळ्याची आठवण या निमित्ताने येत आहे। त्या व्यापम घोटाळ्यानंतर जे प्रकार घडले त्यात काय दिसले? जे दिसले ते म्हणजे जे गुन्हेगार होते त्यापैकी अनेक जण एकतर मरण पावले किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने मारण्यात आले। याचा अर्थ छोट्या छोट्या माशांना पकडायचे, बड्या माशाचे नाव कोणी घेतले तर तो बडा मासा छोट्या माशांना खाऊनच टाकत असतो। धर्मक्षेत्र असलेल्या नाशिकमधून जो महाअधर्माचा प्रसार झाला त्यासाठी किती पुण्यात्म्यांनी कशी कशी पापे केली याचा जमा खर्च करण्याची कोणालाही गरज वाटणार नाही हे तुम्ही लिहून ठेवा। ज्या ज्या लोकांना पकडण्यात आलेले आहे त्यांची अनेक वृत्तपत्रांमध्ये मोठमोठ्या बातम्यातून संभावना केली जाईल आणि शेवटी तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असेच होणार। आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत गंभीरपणे विचार करायचाच नाही। सामान्य माणसाच्या मुलाला शिक्षण घेताना आपली सर्व संपत्ती एकतर गहाण ठेवावी लागते किंवा विकावी लागते। ज्यांचे उत्पन्न लाखोंनी आहे त्यांच्यासाठी भलेबुरे सर्व मार्ग उपलब्ध असतात, मग योग्यता असो किंवा नसो। संबंधित परीक्षार्थी अर्थकारणात पटाईत असला की मग कोणतेही कारण त्याला बाद करू शकत नाही। गेल्या अनेक दिवसांपासून हे नीट प्रकरण एवढे गाजत आहे की त्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगार किती निर्धावलेले आहेत हे अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे। आपल्या सर्व यंत्रणा कशा कुचकामी आहेत याचे दर्शन आपण पदोपदी अगदी अहोरात्र घेत असतो। थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा आणि धुंद वादळास कोठाला किनारा। पण आता असे धुंद वादळ दिसतच नाही। सर्वांची टाळकी बत्थड झालेली आहेत। मुरदाड व्यवस्थेने कितीतरी गरीब बिचाऱ्या विद्यार्थ्यांची कत्तल केली आहे। त्याचा शोध घेतला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल। महात्मा गांधींनी शिक्षणाच्या बाबतीत ज्या संकल्पना आणि आशा अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या सर्व आता उद्ध्वस्त झालेल्या आहेत। आता बळी तो कानपिळी हा जंगलशाहीतील कायदा त्याच्या तंत्राने चालणार आहे हेही स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे आपण शब्दांचे कितीही खेळ केले तरी व्यवस्थेचा मेळ बसणार नाही हे 100% खरे आहे। सर्प गेल्यावर भुई धोपटून काय